काय सांगाल? जळगावमध्ये एक अपघात झाल्याचं कळतं आहे. हिट अँड रनचा प्रकार असल्याचं सांगितलं, नक्की काय? MIDC पोलीस स्टेशन हद्दीमधील रामेश्वर कॉलनी मेहरून परिसरात आज सायंकाळी 6:15च्या सुमारास एक अपघात घडलेला आहे. त्यातील जो वाहन वापरलेलं होतं, वाहन होतं होंडा सिटी कार. तिचा नंबर होता MH05 AS 0574. त्यावरील चालक पवन कैलास पाटील, वय 25 वर्ष. हा त्या कॉलनीतून जात असताना त्याचा गाडीवरील कंट्रोल सुटला आणि ब्रेक दाबण्याच्या ऐवजी त्याच्याकडून एक्सिलेटर दाबल्या गेल्यामुळे हा अपघात घडलेला आहे. सदर अपघातामध्ये सुरुवातीला 3 महिला जखमी झाल्या. त्यानंतर गाडीवरील कंट्रोल सुटल्यामुळे एक शोभाबाई रमेश पाटील, वय 65 वर्ष, या महिलेला देखील त्या अपघातात मार लागला आणि ती महिला या अपघातात मयत झालेली आहे. सदर आरोपी हा जो चालक आहे पवन कैलास पाटील, याला पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेला आहे. त्याचं मेडिकल करून पुढील गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. ज्या वेळेला अपघात झाला त्यावेळेला पब्लिकने त्या ठिकाणी थांबून जो चालक आहे तो आणि त्याची जी गाडी होती, त्या गाडीमध्ये जे जखमी झाले होते त्यांना बसवलं. त्यांना ज्या चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे आणि ज्या जखमी झालेले होते त्यांना देखील त्याच गाडीमध्ये बसून हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलाइज केलेलं होतं. मुलाचं बॅकग्राऊंड काही सर? जो चालक आहे तो अकाउंटंट आहे आणि 25 वर्ष वयाचा आहे. तो देखील रामेश्वर कॉलनीमध्ये त्याच एरियात राहणारा मुलगा आहे. बाकीचे महिला जखमी झाले त्यांची प्रकृती कशी? त्यांना किरकोळ जखमा आहेत. त्यातील एक महिलेला डिस्चार्ज देखील देण्यात आलेला आहे. बाकीच्या 2 महिलांवर उपचार सुरू आहे. त्याला हिट अँड रन म्हटलं जाईल सर? हिट अँड रन म्हणण्यापेक्षा अपघात आहे. हा अपघात झाला आणि त्याला त्या ठिकाणाहून ताब्यात देण्यात आला. जखमीला देखील त्याच्याच गाडीमध्ये हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं.